चल गेला. नमस्कार मित्रांनो, मी अमोल मारनोवर. मित्रांनो, जवळपास 7 ते 8 वर्षापासून परिषदेची निवडणूक झालेली नाही. आता ती लागलेली आहे. याच निवडणुकीत अतिशय मोठ्या प्रमाणात उमेदवार उतरलेले दिसून येत आहेत. आपल्यासोबत नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश झपके सर आहेत. सर, आजची आपली निवडणूक ही मोठ्या चुरशीची असणार आहे आणि कशा पद्धतीने हाताळली जाईल? नक्कीच. आज तुम्हालाही माहिती आहे, की कालचं चित्र जे स्पष्ट झालंय, त्याच्यावरनं 2 बलाढ्य ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत, त्याच्याविरुद्ध मी अपक्ष म्हणून निवडणूक लढतोय. पण जर तुम्ही बघितलं तर गेले 10 दिवस झाले मी लोकांमध्ये फिरतोय. लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते विचारतोय. त्यांना माझं व्हिजन काय आहे, माझा व्ह्यू काय आहे, ते त्यांना सांगतोय. आणि अक्षरशः अशी प्रतिक्रिया आहे, की लोकांना वाटतं, की सर हेच आमच्या मनात आहे, जे तुमच्या रूपानं बाहेर पडायला लागले. आणि ह्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद जो माझ्या पाठीमागं आहे, त्याच पाठबळावर पूर्ण ताकदीनिशी मी ही निवडणूक लढवणार आहे. माझा असा उद्देश आहे, वेळ खूप कमी आहे. माझं चिन्ह तर 26 तारखेला मिळणार आहे. राष्ट्रीयकृत पक्षांची चिन्ह आधीच मिळाली. त्यांना ऑलरेडी माहिती आहे काय आहे. तरी पण मी अगदी डोअर टू डोअर प्रचार करून प्रत्येक माझ्या ज्या बंधू-भगिनी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. महिलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय आणि मला खूप छान प्रतिसाद मिळतोय. वेळ कमी असला तरी सुद्धा मी पूर्ण प्रभाग जेवढे काही आहेत तेवढे सगळे कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीतच गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही ग्राउंडला अगदी प्रचार सुरू आहे आपला. अतिशय आपुलकीनं तुम्ही त्या लोकांना विचारता. ही कसा प्रतिसाद आहे लोकांचा? नाही, तेच सांगतोय ना, की ज्यावेळी मी स्वतःहून ज्यावेळी लोकांकडे जातोय, तर लोकांचे प्रत्येक प्रभागातले वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. छोटे-छोटे प्रॉब्लेम लोक माझ्याशी डिस्कस करतायत, की त्याच्यात बराचसा मोठा प्रॉब्लेम हा आहे, की प्रशासकीय काळामध्ये नगरपालिकेमध्ये ही लोकांची कामच होत नव्हती. कारण कोणी तिथं राजकीय दबावापेक्षा राजकीय म्हणण्यापेक्षा जे लोकप्रतिनिधींचा एक दबाव असतो, ज्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजेत आणि लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टीसाठी अडवणूक होत होती. तर ती सॉल्व्ह करणे किंवा ती सोडवणे ही माझी प्रमुख जबाबदारी मी अशी मानतो आणि त्यासाठी लोकांनी मला जर संधी दिली, तर मी पूर्ण वेळ इथं सांगोल्यामध्ये आणि नगर परिषदेमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यांच्या अडी-अडचणींवर ज्या काही योग्य पद्धतीनं आपल्याला त्याचं नियोजन करता येईल, त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभं राहिला आहे. हे लोकांना कसं आपण सांगताय? नाही, मी सांगतोय कारण मी अगदी पहिल्या दिवसापासून सांगितलं, की ज्यावेळी माझं व्हिजनच हे होतं, की एक चांगली टीम करून, एक चांगल्या सगळ्या पक्षांचे मिळून एक चांगलं पॅनल बनावं. ज्यामध्ये चांगल्या विचाराचे लोक, पारदर्शक, स्वच्छता असणारे लोक त्याच्यामध्ये येतील. पण तुम्ही बघितलत, की जी राजकीय ज्या काही घडामोडी घडल्या 8-10 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये मला मे बी पक्षाने स्वीकारलं नाही म्हणा किंवा आमच्या मताचे ते लोक नव्हते किंवा असं असू शकतं. पण मी ठरवलं होतं, की माझी जी काही निवडणूक आहे किंवा मी जे याच्यामध्ये जे पडलेलो आहे, ते मला कुठल्याही जातीपातीचं राजकारण कळत नाही, मला पैशाचं राजकारण कळत नाही. मला फक्त विकासाचं राजकारण कळतं किंवा विकासाची बेरीज मिळते. म्हणून मी अपक्ष का होईना, मी याच्यामध्ये उभा आहे आणि जर तुम्ही कालच्या घडामोडी बघितल्यात, तर बरेच जे जुने कार्यकर्ते होते, ज्या त्या पक्षातले किंवा काय, त्यांना डावललं गेलेलं आहे आणि ते सगळे लोकं माझ्या पाठीमागं उभी आहेत. माझं स्वतःचे काही मेंबर्स होते. असं मिळून मला वाटतंय जे काही 26 तारीख आहे किंवा आपलं जे 2 तारखेला मतदान होणार आहे, त्याच्यामध्ये मला चांगला पाठिंबा सगळ्यांकडनं मिळू शकतो. कारण मी चाललोच आहे एक सांगोल्याचं विकासाचं ध्येय घेऊन आणि स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचं ध्येय घेऊन. आपल्यासोबत कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही. मात्र जनतेतून तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतोय आणि लोकांकडून तुम्हाला ही चांगलं उत्स्फूर्त असं पुढं प्रेरणा मिळते. काय हो, आहे? नक्की, नक्कीच. म्हणजे कसं आहे, की तुम्हालाही माहिती आहे, की नगरपालिकेची इलेक्शन्स ही बऱ्याच वेळा किंवा आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर व्यक्तिनिष्ठ आहेत. पक्ष किंवा त्याच्यातलं हे माणूस कोण चांगला आहे किंवा काय आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं, की ज्या पद्धतीनं लोक या सगळ्यांकडे ज्या झालेल्या घडामोडीवर बघतील, त्या पद्धतीनं मी एक संधी मागतोय आणि ती संधी लोक 100% देतील असं मला वाटतंय. शहरातूनच होतोय, मात्र आसपासच्या आता ग्रामीण भागात सुद्धा झपके सरांचा मुलगा उभा राहिलाय, असं बोललं जातंय. त्यांच्या सुद्धा मनातून तुमचं नाव असं इच्छुक आणि अतिशय असं तुम्ही म्हणजे नाही, मी तुम्हाला सांगतो, की मी सगळ्या वाड्या-वस्त्या करतोच आहे. माझं साधारणतः दिवसभर मी गावामध्ये फिरतो, म्हणजे गावात लोकांच्या भेटी घेतो आणि संध्याकाळचा वेळ ज्यावेळी लोकांच्या थोडंसं शेतातनं काम संपवून लोक वाड्या-वस्त्यावर येतात, त्यांच्या धारा काढणं वगैरे हा सगळा विषय. नंतर 7 नंतर मी बऱ्यापैकी वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. तिथले स्थानिक प्रॉब्लेम जे आहेत ते वेगळे आहेत गावापेक्षा. त्यांच्यावर चर्चा करतोय आणि त्यांना असं वाटतंय, की अरे,
एवढ्या दिवसात आमच्यापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी असलेला उमेदवार कधी आलेलाच नाहीये. सर तुम्ही आलायत आणि खूप छान मोकळ्या पद्धतीने ते लोक बोलतायत आणि अशी खूप चांगला प्रतिसाद मला वाड्या वस्त्यावरनं सुद्धा लांब-लांबच्या भागात म्हणजे अक्षरशः आपली प्रभागाची आपल्या सांगोला नगर परिषदेची हद्द एवढी लांब आहे, की 7 किलोमीटरपर्यंत आपली सांगोला नगर परिषदेची हद्द आहे. पण मी अगदी शेवटच्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा मी तिथपर्यंत नक्की पोहोचेन, जे काही राहिलेला भाग आहे तिथं, असं मला वाटतंय. शहराचा विचार केला तर शैक्षणिकदृष्ट्या आपलं शहर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं चालू आहे. मात्र व्यावसायिकदृष्ट्या आपण काय सुधारणा करू शकतो पुढे? व्यावसायिकदृष्ट्या असं सांगितलं, की मला याच्यामध्ये वाटलं ते सगळ्यात मोठा जो आहे तो वाहतुकीचा अडथळा आपल्याकडे खूप आहे. म्हणजे आपले जे रोड्स आहेत त्याच्यावर काही प्रमाणात थोडीशी अतिक्रमणं झालेली आहेत किंवा रस्ते क्लिअर नाहीयेत. तर एक वाहतुकीला शिस्त लावणं हे पण खूप गरजेचं आहे. कारण आज एखादा व्यापारी एखादं दुकान जर काढून तिथं बसलेला आहे किंवा ओपन केलेलं आहे त्यानं, तर तिथपर्यंत ग्राहक पोहोचायला पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं तर गावातला आतला जो भाग आहे तिथपर्यंत लोकं पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याच व्यावसायिकांचे ते अडचणी आहेत. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, की गाळेधारकांचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे, की ज्याच्यामध्ये त्यांचं रिनोव्हेशन झालेलं नाही. जे नगर परिषदेचे गाळे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना दुप्पट भाडे आकारलं जातंय. तर हे प्रश्न थोडेसे ज्यावेळी मला संधी मिळेल, मी ज्यावेळी समोर येईन, त्यावेळी हे कसंच चांगल्या पद्धतीनं सोडवता येतील याचा मी हे करणार आहे. वाहतूक आणि हा भाड्याचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि असं मला वाटतं, की यातनं नक्की काहीतरी आपल्याला चांगलं करता येईल. तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि शहरातील नागरिकांना काय आता आव्हान कराल तुम्ही? मी शहरांना, नागरिकांना हेच आवाहन करतो, की तुम्ही गेल्या जो 9.5 वर्षाचा काळ आहे, त्यात पर्टिक्युलरली 5 वर्षाचा काळ बघितलाय. काय प्रकारचे प्रॉब्लेम्स इथं झाले, राजकारणातल्या उड्या एकमेकांच्या किंवा एकमेकावर कुरघोडी करण्यातच वेळ गेला. गावाचा विकास जो व्हायला पाहिजे होता, तो नाहीये झालेला. तर मी नागरिकांना हे करतो, की तुम्ही खूप सुज्ञ आहेत. मी काही प्रत्येक गोष्ट सांगावी असा विषय नाहीये. पण एक गावाला चांगलं पुढच्या 5 वर्षामध्ये जे आपलं गतवैभव होतं, ते मिळवण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळी चांगली माणसं निवडून द्या, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि आपण सगळे मिळून, मी असं म्हणत नाही मी एकटाच करू शकतो. आपण सगळे मिळून या गावाला एक पूर्वीचं गतवैभव आपण नक्की मिळवून देऊ, असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये मी जी नगराध्यक्ष पदासाठी संधी मागतोय, ती ही संधी हे लोक नक्की देतील. माझ्या नावाचाच नक्की विचार करतील. कारण मला असं वाटतं, की एक पारदर्शी आणि स्वच्छ कारभार करायसाठी एक चांगली टीम इथं यायला पाहिजे आणि लोक मला नक्की संधी देतील. माझ्या पॅनेलमधले जे लोक आहेत त्यांना सुद्धा संधी देतील. पॅनेल म्हणण्यापेक्षा आम्ही प्रभाग वाईज काही जी चांगली लोकं आहेत त्यांना पाठिंबा देणार आहे किंवा त्यांची मदत घेणार आहे. असं मिळून एक चांगलं पारदर्शी कारभारासाठी एक चांगलं पॅनल येईल असं मला वाटतं आणि लोक मला संधी देतील असं नक्की वाटतंय. तर पाहिलं की मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणात विश्वेश झपके सर यांना शहरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असलेला दिसून येतोय. लोकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणात असलेला दिसून येतोय. सर आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.